मी नागरोजी वाडी येथील एक मतदार आहे आणि इथं आमचं बेडगेचे डेप्युटी सरपंच माझी विकास काम केले म्हणून सांगतात. शेत पाईपलाईन ही फुटलेली आहे, ही कोल्हा पाणी आहे, ही सगळं पाक पाईपलाईन ही PVC पाईप टाकलेली आहे. काय आम्ही काम करत असताना त्याला टाकून नको म्हणत असताना त्यानं PVC टाकून जबरदस्तीने पैसे काढलेले आहेत आणि हे विकास झाला म्हणून लोकांनी सांगतात. काय त्यामुळं आम्ही या पडला त्याला 100% विरोध करणार. नमस्कार, मी एक नागरोजी वाडीवरला एक नागरिक असून आहे. काही दिवसापूर्वी महिन्या पाठीमागे इथं गोपा शेळके घर ते मारुती कुल्ला घर यांच्या घरापर्यंत रस्ता केला होता आणि त्याला लागून डाव्या बाजूला जी गटर केली होती ती गटर अंतर्गत करायची सोडून रस्त्याला लागून 1 फूट अंतरावरती जी गटार केलेली आहे त्यामध्ये PVC पाईपा वापरल्या गेलेल्या आहेत त्यांच्याकडून आणि प्लास्टिक पाईपा वापरल्या. त्या जिथून काम चालू आहे, जिथं काम संपलंय तिथं पण एकही पाईप शिल्लक राहिलेला नाही. पाईपा फुटून जे पाणी रसूल डपेदार यांच्या घरामध्ये जे साठलं गेलेलं पाणी आहे, त्यांच्या घरामध्ये लहान लहान मुलं आहेत, त्यांच्या मुलांना आरोग्याचा जो धोका निर्माण होणार आहे झालेला आहे, त्याची दखल कोण आज येत नाही. आणि इतर स्थानिक सदस्य सांगतात की आम्ही विकास केला. विकास कोणत्या प्रकारचा केला हे जनतेला त्यांनी सांगावं. आणि विकास नाही, हा भकास केलेला आहे या स्थानिक सदस्यांनी. आणि विकास केला तो फक्त कोणाचा केला, हा त्यांचा विकास झालेला आहे, जनतेचा विकास झालेला नाहीये. आणि विकास केला त्यांचा विकास झालाय आणि येथील मूलभूत सुविधा झालेल्या पूर्ण नाहीयेत. या लोकांचे गटाराचे पाणी आज रस्त्यावर येते, रस्त्यावरती येऊन धुई साठला जातोय. लोकांना ये जा करावं लागतंय, त्यामुळे लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. आणि येथील नागरिक बऱ्याच समस्यांना त्रस्त आहेत, पण त्याचा अपप्रचार करून ही लोक सांगतात की आम्ही विकास केला. कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही. यांच्या भूलथापाला आपण बळी पडू नये.